नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आपल्याला काही सुंदर ट्विस्ट बघायला मिळणार आहे, ज्यामध्ये आपण पाहतो तर काय मल्लिका सुष्मिताचा डाव त्यांच्यावरतीच उलटणार आहे. सुष्मिताच्या एका चुकीमुळे सगळ्यांना कळून चुकणार आहे की आजींना किडनॅपिंग करणारे दुसरे तिसरे कोणी नसून हे दोघे होते, मल्लिका आणि अंशुमन. तेव्हा आता आधिरा स्वतः मल्लिकाला कसं एक्सपोज करते हे सगळं आपल्याला आजच्या या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त भाग असल्यामुळे शेवटपर्यंत पहा, जरा सुद्धा स्किप करू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण पाहतो सगळं काही सॉर्ट आऊट झालेलं असतं. आधिरा सुद्धा तयार झालेली असते रोहन बरोबर घरी जाण्यासाठी. ती आवरण्यासाठी तिच्या खोलीत आलेली असते, पण तेवढ्यातच घरामध्ये दिलीप आणि मंदाची एंट्री झालेली असते, कारण त्या दोघांना खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. आपला मुलगा चोरी करेल असा बाबांनी स्वप्नात देखील विचार केलेला नसतो. बाबा अतिशय रागात असतात. ते म्हणत असतात, अरे रोहन, हे सगळं काय आहे? आमच्या कुळाला कलंक लावला असतो. ज्या घरात तुझ्या बहिणींचं सासर आहे, स्वानंद आणि सुष्मिता जिथे राहतात, तिथे चक्क तू चोरी करायला आलास. अरे एकदा तरी विचार करायचा होतास. हेच संस्कार दिलेत का मी तुला? लाज कशी काय वाटली नाही रे तुला हे सगळं करताना? रोहन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण बाबा काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. मंदाकिनी रडकुंडीला आलेली असते. ती म्हणत असते, खरंच रोहन, नाही म्हणजे मी छोट्या मोठ्या वस्तू मागायचे ते ठीक आहे, पण तू तर चक्क चोरी केलीस. नाही नाही, हे फार चुकीचं केलंस तू. अजिबात मला हे सगळं नाही पटलेलं. आणि यावरून आपल्याला असं वाटतं की आता खूप मोठा ड्रामा होईल, पण तेवढ्यातच राजवाडे मध्ये पडतात आणि सगळा माहोलच बदलून टाकतात. समोर बोलतो, बाबा अहो जरा शांत व्हा ना, जरा शांत बसा. तेव्हा बाबा बोलतात, अहो काय बोलताय तुम्ही? मी शांत कसा बसू? नाही म्हणजे इथे मुलगा माझा चोरी करायला आलाय आणि मी शांत व्हावं? आणि तुम्ही सुद्धा सिरियसली काय या गोष्टीला घेत नाहीये ना, ते मला कळत नाहीये. मला मान्य आहे हा माझा मुलगा आहे, तुमच्या दोन्ही सुनांचा तो भाऊ आहे. तुमच्या बहिणीचा जरी तो मुलगा असला तरी त्याला अजिबात सोडू नका. शिक्षा ही झालीच पाहिजे. तेव्हा राजवाडे मात्र हसू लागतात आणि बोलतात, बाबा ओ प्लीज शांत व्हा. रोहनने असं कोणतंही काम नाही केलेलं ज्यामुळे तुमची मान किंवा आमची मान खाली जाईल. उलट त्याने खूप चांगलं काम केलंय, ज्याची तुम्ही स्वप्नात देखील कल्पना केली नसणार आहे. तो इथे पैसे किंवा दागिने चोरी करण्यासाठी आलाच नव्हता. खरं तर तो त्याच्या बायकोला चोरण्यासाठी किंवा बायको चोरी करण्यासाठी आला होता. अहो हा तर खरा बायको चोर आहे. तेव्हा बाबा बोलतात, काय बायको चोरी करण्यासाठी? बायको चोर? तेव्हा रोहन बोलतो, हो बाबा, इथे मी आधिराला घेऊन जाण्यासाठी आलो होतो. खरं तर मला माझी चूक कळाली होती आणि म्हणूनच मी लपून छपून आलो होतो. मला माझी बायको कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या जवळ हवी होती, म्हणून मी घोंगडं वगैरे घेऊन आलो होतो रात्रीच्या वेळेस, जेणेकरून कोणाच्या लक्षात येणार नाही. पण तुमचा गैरसमज झाला. पण हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? तेव्हा मंदा बोलते, मल्लिकाताईंनी सांगितलं. त्यांचाच आता मला कॉल आला होता आणि सगळेच आता मल्लिकाकडे रागाने बघू लागतात. मल्लिका अंशुमन या दोघांचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो, कारण त्यांचा हा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. प्लॅनवरती पाणी फेरलेलं असतं. मल्लिका आता अंशुमनला खुणवत असते की आधिराला या घरामधून जाऊ द्यायचं नाही, काहीतरी मोठा तमाशा क्रिएट करायचा. आधिरा जाण्यापूर्वी काहीतरी असं घडायला पाहिजे ज्यामुळे खूप मोठा स्फोट होईल. काहीतरी कर, काहीतरी कर. तेवढंच येता सुष्मिताला भडकवते. सुष्मिताला साईडला घेऊन येते आणि बोलते, सुश, आता तुला खूप मोठं काम करायचंय. तुझ्या लक्षात येतंय ना तुझ्या बहिणीने स्वानंदीने आमच्याबरोबर काय केलं? तिने आमचा खूप मोठा इन्सल्ट करण्याचा प्रयत्न केला. आमच्यावरती चोरीचा आळ लावला, आजींच्या किडनॅपिंगचा आळ लावला. तुला तरी हे सगळं पटलंय का? तेव्हा सुष्मिता बोलते, नाही ना, माझ्या नवऱ्यावरती इतका मोठा आळ मला हे अजिबात नाही पटलेलं. तेव्हा मल्लिका बोलते, तेच तर, या संधीचा तुला फायदा घ्यायचा आहे आणि हे सगळं तुला तुझ्या बाबांना आणि तुझ्या आईला सांगायचं आहे. त्यांना पण कळू दे ना तुझी बहीण कशी आहे आणि तुझ्या नवऱ्यावर, तुझ्या सासूवर किती अत्याचार करते ते. हे तुझ्या आईबाबांना कळलंच पाहिजे. त्याशिवाय तुझ्या बहिणीची खोड अजिबात मोडणार नाही. ही चांगली सुष्मिता संधी आहे. या संधीचं सोनं कर. बरोबर सगळ्यांच्या नजरेत तू महान बन आणि त्या स्वानंदीला खाली पाड. तिचा चेहरा बघण्यासारखा झाला पाहिजे. तेव्हा सुष्मिता बोलते, हो सासू मॉम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मॉम इन लॉ, आता तुम्ही बघाच मी कसं करते. नंदूताईची अशी फजिती करते ना, तिला आईबाबांच्या नजरेमध्ये असं पाडते ना, पुन्हा त्यांच्यासमोर तोंड वर करून सुद्धा तिला उभं राहता येणार नाही. आता तुम्ही फक्त माझी कमाल बघा, मी काय करते ते. आणि एकंदरीतच काय, सुष्मिता स्वतःच्याच पायावरती धुंडा मारून घेते. ती मुद्दाम स्वानंदीला टार्गेट करायला जाते आणि बाबांकडे तक्रार करते. सुष्मिता मुद्दामच आता रडकुंडीला येते आणि बोलते, मम्मा, डॅडा, तुम्हाला माहिती आहे ताईने माझ्याबरोबर काय केलंय? ताईने चक्क माझ्या नवऱ्यावरती आणि माझ्या सासूबाईंवरती चोरीचा आळ लावलाय. ती तर असंही म्हणाली की माझ्या अंशुमननेच आजींचं किडनॅपिंग केलंय. तुम्हीच विचार करा, माझा नवरा असं करेल का? मला मान्य आहे माझा नवरा काही एवढा दुधाने धुतलेला नाहीये. तो सुद्धा छोट्या मोठ्या चोऱ्या करतो, पण तो स्वतःच्याच आजींना का किडनॅप करेल?
आणि तसं पण ती काय त्याची सावत्र आजी नाहीये, सख्खी आजी आहे सख्खी असं म्हणत असती स्वानंदीला जरा टोमणाच मारते, कारण स्वानंदी सावत्र असते ना म्हणून. सुष्मिता तर पुढे बोलते, बघा ना बाबा, ताईला हे सगळे आरोप करताना काहीच वाटलं नाही, जरा सुद्धा लाज वाटली नाही. तिने धडधडीत कसलाही विचार न करता माझ्या नवऱ्यावरती आणि माझ्या मॉम इन लॉवरती आरोप केले. माझी स्वतःचीच बहीण माझ्या सासरच्यांचा असा अपमान करणार असेल ना, तर ते मी अजिबात खपून घेणार नाही. मम्मा, डॅडा, तुम्ही काहीतरी तिला बोला. आणि मला असं वाटतंय तुम्ही जर आता इथे आलाय ना, तर तिला चांगलेच खडे बोल सुनवा, त्याशिवाय ती सुधारणार नाही. आणि हे सगळं ऐकल्यावर मल्लिका अंशुमन यांना खूप आनंद झालेला असतो. त्यांना असं वाटत असतं की स्वानंदी आता अडचणीत येईल, बाबा मंदाकिनी तिला खूप सुनावतील आणि बरोबर या स्वानंदीची नांगी ठेचतील. पण त्यांना काय माहिती की पुढच्या क्षणी काय मोठा धमाका होणार आहे ते. आधिरा तिथेच असते. हे सगळं ऐकून तिच्या सगळा प्रकार लक्षात आलेला असतो. ती थेट मैदानात उतरते आणि बोलते, एक मिनिट, नंदुताईला कोणीही काही एक बोलायचं नाहीये. मला असं वाटतंय की नंदुताईंनी जे काय बोललंय ना, तिला जे काय वाटतंय ना, ते अगदी 100% खरं आहे. तेव्हा मल्लिका पुरतीच घाबरते. खोटा रुबाब दाखवत ती बोलते, डॉल, अगं हे काय बोलतेस तू? कशावरून तू हे सगळं बोलतेस? आणि तू तर माझी सख्खी लेक आहेस ना, आणि तू आमच्यावरच म्हणजे स्वतःच्या ब्रोवर आणि स्वतःच्या मॉमवर आरोप करतेस. स्वतःच्या आईवर आरोप करायला तुला लाज कशी काय वाटत नाहीये डॉल? मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं किमान तू तरी आमच्यावरती विश्वास ठेवशील, आमची साथ देशील असं मला वाटलं होतं. मला वाटलं होतं तू म्हणशील की माझी आई आणि माझा ब्रो असं करू शकत नाही. पण त्याउलट तू आमच्यावरतीच आरोप करतेस आणि स्वतःच्या वहिनीची बाजू घेतेस. खरंच तुझ्याकडून मला आधिरा ही अपेक्षा नव्हती. आता तुला डॉलसुद्धा म्हणावं असं वाटत नाहीये. तेव्हा आधिरा खूपच स्मार्टपणे उत्तर देते आणि बोलते, आई, हे जे पैसे आहेत ना, आठव तूच मला मगाशी दिले होतेस आणि काय म्हणाली होतीस की हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि जेव्हा लागतील तेव्हा मला दे. म्हणजे सगळ्यांच्या लक्षात येतंय का, कोणी हे पैसे बघू नये म्हणून तिने माझ्याकडे सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. तेव्हा मल्लिका बोलते, मग काय झालं? मी माझ्या मुलीकडे, माझ्या लेकीकडे पैसे ठेवायला देऊ शकत नाही का? देऊ शकतेच की. तेव्हा आधिरा बोलते, मॉम, मला एक सांग, यापूर्वी तर तू असे पैसे माझ्याकडे कधीच ठेवायला दिले नव्हतेस, मग हेच पैसे का? आणि ज्या भीतीने ते पैसे तू मला दिलेस ना, त्यावरून मला 100% खात्री वाटते आहे. हे पैसे तेच आहे जे आजींच्या किडनॅपिंगमधून आलेत. हे पैसे तेच आहे जे समरदादाने तुला दिलेत, हो ना? बोल आई, बोल. तेव्हा नंदुताई बोलते, बघ आधिरा, या सगळ्याचा काहीच उपयोग नाही, कारण मल्लिका काकू स्वतःचा गुन्हा कधी स्वीकारणार नाहीत. आणि या सगळ्याचा जर सोक्षमोक्ष लावायचा असेल तर यावरती माझ्याकडे खूप चांगला आणि दमदार असा उपाय आहे. बघा मी काय करते. असं म्हणत असते आनंदला फोन लावते आणि मोबाईल मुद्दामच लाऊडस्पीकरवरती करते. कारण समर बोलतो की स्वानंदी मॅडम, हा जो मोबाईल आहे तो तुम्ही स्पीकरवरती लावा, आम्हाला सुद्धा ऐकायचं आहे नक्की काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. स्वानंदी ठीक आहे बोलते आणि आनंदला फोन करून ती बोलते, आनंद दादा, मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं विचारायचं आहे. नाही म्हणजे तुम्ही फ्री आहात ना, कारण रात्रीचे खूप वाजलेत. तेव्हा आनंद बोलतो, हो स्वानंदी वहिनी, बोला ना, तुम्हाला काय विचारायचं आहे? मी कधीही काही एक सांगू शकतो, कारण कसं आहे ना, सगळा डाटा माझ्या डोक्यात आणि माझ्या मोबाईलमध्ये फीड असतो. बोला, तुम्हाला काय विचारायचं होतं का? तेव्हा स्वानंदी बोलते, तुम्हाला आठवतंय 2 दिवसापूर्वी आजींचं किडनॅपिंग झालं होतं आणि मग आपण 25 लाख रुपये त्या गुंडांना दिले होते आणि ते पैसे तुम्हीच अरेंज केले होते. तर त्या नोटांचा मला सिरियल नंबर मिळू शकेल का? मला तातडीने हे सगळं हवं आहे, कारण माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे. उद्यापर्यंत मी वाट बघू शकत नाही. त्यामुळे मला लगेच त्या नोटांवरचा सिरियल नंबर हवा आहे. तुम्ही काहीतरी अरेंजमेंट करू शकता का? तेव्हा आनंद बोलतो, एक मिनिट, माझ्याकडे त्या नोटांचा फोटो आहे, मी तुम्हाला लगेच सांगतो. असं म्हणत असतो सिरियल नंबर सांगतो आणि बरोबर त्या नोटांबरोबर तो सिरियल नंबर मॅच होतो आणि इथेच मल्लिका चांगलीच अडकते. अंशुमनसुद्धा अडकला जातो आणि यावरून सिद्ध होतं की आजींना किडनॅपिंग करणारे चोर दुसरे तिसरे कोणी नसून घरातलेच होते, हे दोघेच होते. आणि आता मात्र मल्लिकाचा डाव स्वतःवरतीच उलटलेला असतो. कसा तिच्यावरतीच उलटला जातो याचं जिवंत उदाहरण आपल्याला इथे मिळतं. आधिराला खूप राग येतो. ती चक्क मल्लिकाची कॉलर धरते, तिचा गळा दाबते आणि बोलते, मॉम, ते मला अजिबात नाही पटलेलं. थोड्या पैशांसाठी तू माझ्या आजूला किडनॅप केलंस, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केलास. नाही, मी तुला कधीच माफ करणार नाही, कारण तुला माहीत नाही आहे, तुझ्यापेक्षाही जास्त माझं माझ्या आजूवरती प्रेम आहे आणि तिच्या केसालाही धक्का लागलेला मला चालणार नाही. समर तर इतका चिडलेला असतो की बासच. आजी तर इतक्या रागाने मल्लिकाकडे बघत असते की काही सांगायलाच नको. तेव्हा त्या समर मल्लिकाला काय शिक्षा देईल, तिला सरळ पोलिसांच्या ताब्यात देईल का, हे सगळं बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या या चॅनलशी कनेक्टेड राहा.